नमस्कार मंडळी. आज 8 जानेवारीचं ठरलं तर मग भाग खूप इंटरेस्टिंग आहे. आज नागराजचं सत्य सगळ्यांसमोर येणार, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अर्जुन सायलीला विचारतो, सुमन काकू सापडली का? माझं त्यांच्याशी बोलणं झालं, पण तेव्हा त्या रिक्षात होत्या. जर ते आपल्या घरी नसेल आल्या आणि त्यांच्याही घरी नाही आहेत, मग ते इतक्या वेळ कुठे गेल्या असेल? त्यांना जबरदस्ती कोणी उचलून घेऊन तर नाही गेलं? मला काही कळतच नाही. मला खूप काळजी वाटते त्यांची. अर्जुन तिला म्हणतो, आपण एक काम करूया, आपण आजूबाजूच्या लोकांना विचारूया. सुमन काकू कोणत्या दिशेनं गेली, किंवा त्या ऑटोमध्ये त्यांच्यासोबत कोणी होतं का? चैतन्य अर्जुनला म्हणतो, एक काम कर, तू मलाही सुमन काकूचा फोटो पाठव, मी शोधतो. मी या बाजूला बघतो, तुम्ही या बाजूला बघा. आता अर्जुन, सायली, चैतन्य सगळ्यांना विचारतात. सुमनचा फोटो दाखवतात. चैतन्य, दादा, यांना कुठे बघितलं का तुम्ही? अर्जुन सायलीला म्हणतो, चल तिकडे बघूयात. अश्विन सगळ्यांना म्हणतो, तर आपल्या पुढच्या गेमचं नाव आहे गेस द नेम. अरे, आता कोणाचं नाव ओळखणार आम्ही? सगळं सांगतो. गेम असा आहे की या स्टिकी नोट्सवर मी सेलिब्रिटीचं नाव लिहिणार आहे आणि ती स्टिकी नोट्स मी इथे असलेल्या कोणाच्याही कपाळावर चिपकवणार आहे. अश्विन स्टिकी नोट्सवर नाव लिहितो. तर आपली पहिली स्पर्धक आहे अस्मिताई. अस्मिता उठून अश्विन जवळ येते. अश्विन तिच्या कपाळावर स्टिकी नोट्स लावतो. कल्पना पोज करून दाखवते. अस्मिता अर्जुन रामपल सांगते. नाही ग, मलाही तिला सांगते. तेव्हा अस्मिता अक्षय कुमार सांगते. कल्पना परत एक पोज करून दाखवते. अस्मिता करेक्ट उत्तर देते, शाहरुख खान. अश्विन आता दुसरं नाव लिहितो. आपले पुढचे स्पर्धक आहेत आमचे डॅड. आता प्रताप काका पुढे येतात. विमल पोज करून सांगण्याचा प्रयत्न करते, पण प्रताप काकाला गेस करताच येत नाही. प्रताप काका ऋतिक रोशन सांगतात. पूर्णाही ऍक्शन करून दाखवतात. पूर्णा आजी पण ऍक्शन करून दाखवतात. प्रताप काका धर्मेंद्र सांगतात. अस्मिता आवाज देते, डॅड डॅड. प्रताप काका तिच्याकडे बघतात. वासली सांगतात. आता शेवटी कल्पना काकू पोस्ट करून दाखवते. तेव्हा प्रताप काका बरोबर गेस करतात, सलमान खान. आता कल्पना काकूला अर्जुन सायलीची आठवण येते. पण या गेममध्ये अर्जुन सायली पण असायला हवे होते ना. दोघे असते ना, पटकन गेस केलं असतं त्यांनी. पूर्णा आजी विचारते, पण आहेत कुठे ते दोघं? कल्पना काकू म्हणते, थांबा, मी सायलीला फोनच करून बघते. चैतन्य आता अर्जुन सायलीला म्हणतो, मला तर खरंच संशय यायला लागलाय. सुमन काकूंना आता खरंच कोणीतरी किडनॅप केलं असेल का? केलं असेल तर कोणी? अर्जुन म्हणतो, मला फक्त एका माणसावर डाऊट आहे. जे मला वाटतंय तेच तुम्हालाही वाटतंय का? अर्जुन तिला विचारतो, तुला काय वाटतंय? आज नागराज काका आपल्याबरोबर आले नाही. रविराज काका म्हणाले ऐन वेळेवर त्यांना काहीतरी काम आठवलं म्हणून ते गेलेत. त्यांनीच जर सुमन काकूला. कल्पना सायलीला फोन लावते. कल्पना काकू सायलीला फोन लावतात. हा हॅलो, अगं सायली, कुठे आहेस तू? आणि अर्जुन पण घरामध्ये कुठेच दिसत नाहीये. आई, अहो, आम्ही एकत्रच आहोत, येतोच थोड्या वेळात. बघा, तुम्ही लवकर या, इथे आपल्या गप्पा आणि खेळ मस्त रमलेले आहेत. आम्ही तुम्हा दोघांना खूप मिस करतोय, लवकर या. अर्जुन सायलीला म्हणतो, चल आता आपण घरीच जाऊया, नाहीतर उगाच आपल्याला प्रश्न विचारत बसतील. तसंही त्यांना यातलं काहीच कळायला नको. हो, उगाच त्यांना काळजी वाटेल. आता प्रियाही घरी पोहोचलेली असते आणि नागराज पण आलेला असतो. नागराज पाणी पियाच्या बहाण्याने साईडला होतो. प्रिया त्याच्याजवळ जाते. तुम्ही इथे कसे काय आलात? कसे काय आलात म्हणजे? येऊ नाही का? गेट टुगेदर आहे, मला बोलवलंय, मी तर येणारच ना. तुला काही प्रॉब्लेम आहे का? प्रिया म्हणते, ते मैपत. नागराज तिला चूप करतो. अगं, तुला काही कळतं की नाही, कुठे काय बोलाव, मूर्ख. मागच तुला सांगितलं की नाही, मैपतच्या बाबतीत तू लक्ष घालायचं नाही. त्याच्याजवळ कोण आहे, काय चाललंय, याच्याशी तुला काय करायचंय? आता अर्जुन सायली आल्याबरोबरच नागराजला बघतात. नागराज काका तर इथे. प्रताप काका विचारतात, काय झालं? अरे, कुठे होतात तुम्ही दोघं? इथेच होतो, बाहेर वॉक करत होतो आम्ही.
प्रताप काका म्हणतात, म्हणजे आमची अडचण होत होती का? प्रायव्हसी हवी होती? तेव्हा कल्पना काकू सांगते, म्हणजे काय, आपल्याला इथे सेलिब्रेशनमध्ये गुंतून त्यांचं बाहेर काहीतरी वेगळं सेलिब्रेशन चालू होतं. पूर्ण आजी सायलीला विचारते, सायली तू काहीच बोलत नाहीये आणि तुझा चेहराही किती उतरलाय. नक्की वॉकलाच गेला होतात ना, का काही वेगळं झालंय? अर्जुन पूर्ण आजीला समजावतो, आम्ही वॉकलाच गेलो होतो आजी, पण आज चैतन्य आला ना मध्येच. प्रताप काका त्याला म्हणतात, अरे जाऊ दे, राहिलेला रोमॅन्स नंतर करा. रविराज नागराजला विचारतो, अरे तू कधी आलास नागराज? मगाशीच आलो दादा. बरी आहे? नागराज म्हणतो, कोणाची? आता नागराज सगळं विसरलेलं असतो. गोंधळ उडतो बघा मंडळी. तुमच्या मित्राची. बरी आहे, थोडासा प्रॉब्लेम आहे पण इज ओके. नागराज विषय टाळण्याचा प्रयत्न करतो. सुमन नाही दिसत आहे कुणी? तेव्हा प्रतिमा त्याला सांगते, ती अजून आली नाही म्हणजे तुम्ही एकत्रच येणार होतात ना? अरे ती नंतर येणार होती. अच्छा, जर मला हे माहीत असतं तर मी तिला पिकअप करून इकडे घेऊन आलो असतो ना. सायली अर्जुनच्या कानात सांगते, सुमन काकूचा फोन लागत नाहीये आणि नागराज काका तर असं दाखवताय की काही घडलंच नाही. सगळं खरं असेल का? काही खरं असेल की नाही ते माहीत नाही, पण आता आपल्याला सुमन काकूला शोधायलाच हवं. मी त्याचं अर्जुनकडे लक्ष जातं. काय रे, परत दोघी तुम्ही बोलायला लागताय? जरा आम्हाला पण जॉईन करा ना. आम्ही जरा आलोच असं म्हणून अर्जुन, सायली आणि चैतन्य तिथून निघून जातात. अहो, माझा जीव वर खाली होतोय, आपण कंप्लेंट करूया. नाही, आता आपल्याला कंप्लेंट नाही करता येणार. ते शोधतील सुमन काकूला. तेव्हा चैतन्य सायलीला समजावतो, वहिनी, माणूस 24 तास गायब असल्याशिवाय मिसिंग कंप्लेंट नाही होत रजिस्टर. पण आपल्याला काहीतरी हालचाल करावीच लागेल, असं बसून चालणार नाही. अर्जुन इन्स्पेक्टर सावंतला फोन लावतो. हां, हॅलो इन्स्पेक्टर सावंत. माझी काकू सुमन काकू ती काही वेळापासून गायब झालीये. तिचा फोनही नाही लागत आहे. मला माहीत आहे 24 तास झाल्याशिवाय ऑफिशियल कंप्लेंट रजिस्टर नाही होऊ शकत, पण तुम्हाला अनऑफिशियली सांगून ठेवतोय, तिचा नवरा नागराज किल्लेदार तिला फिजिकली आणि मेंटली ऑफिस करत होते. सुमन किल्लेदार यांच्या शरीरावर आम्ही मारहाणाचे निशाण बघितलेत आणि आम्हाला असा डाऊट आहे की सुमन किल्लेदारच्या गायब होण्यामागे नागराज किल्लेदारचा हात आहे. असं म्हणून अर्जुन फोन ठेवून टाकतो. वहिनी अहो, याने तर पोलिसाकडे नागराज काकाचं नाव देऊन टाकलं. रविराज सगळ्यांना म्हणतो, या तिघांना अचानक असं काय झालं? पूर्ण आजी काळजी करते, अर्जुन सायली नक्कीच वाकला गेलेत की आणखीन काही घडलंय? थांब, मी बघून येतो. असं म्हणून प्रताप काका तिथून उठतात. हे बघ आलेच. आता सगळेजण त्यांच्याकडे बघतच राहतात. अर्जुन सगळ्यांना विचारतो, असे का बघताय तुम्ही? नाही, आता तूच आम्हाला सांग, काय झालंय? कुठे काय? काहीच नाही. अर्जुन, अशी उर्वाउर्वीची उत्तरं का देतोयस? अरे तुमचे चेहरेच सांगताय काहीतरी गडबड झालीये म्हणून. आणि मगापासून तुम्ही आत बाहेर काय चाललायत? तर आपण गेम खेळत होतो ना इथे, अंताक्षरी. अर्जुन विषय टाळण्याचा प्रयत्न करतो. अंताक्षरी संपली का? पूर्ण आजी त्याला म्हणते, विषय बदलू नकोस. जे झालंय ते सगळ्यांना कळायला हवं. सांग आता, आमच्यापासून काय लपवताय? पूर्ण आजी, जे घडलंय ते सगळ्यांना कळेलच. नागराज काकाच्या. रविराज विचारातच पडतो, नागराज? मी काय सांगणार? सायली परत विचारते, सुमन काकू कुठे आहे? म्हणजे तुम्हाला माझा प्रश्न कळलाय? आता प्रिया नीट ऐकत असते. अर्जुनही रागाने विचारतो, उत्तर दे नागराज काका. सुमन काकू कुठे? आणि तू इथे येण्याआधी कुठे गेला होतास? माझं एक काम होतं, ते करून मी इकडे आलो डायरेक्ट. दादा म्हणाला ना की सुमन घरीच होती, आधी निघालेत म्हणून. मग अजूनही घरीच असेल ती. पाहिजे तर मी तिला घेऊन येतो लगेच. तुम्हाला चांगलंच माहीत आहे की ते घरी नाही आहेत. अगं कुठे असणार आहे ती? घरीच असेल. थांब, मी कॉल लावून बघतो. आम्ही कधीपासून कॉल करतोय नागराज काका, आधी कॉल उचलला गेला नाही, मग कनेक्ट नाही झाला आणि आता तर स्विच ऑफ येतोय. हो, वेंदळेपणाचा हद्द आहे सुमनचा हा. तरी मी नेहमीच सांगत असतो तिला, फोन चार्ज करून ठेवत जा.
आत्ताही तुम्ही तिला फोन केला ना तर तिला ऐकू नसेल आले, नाही तर फोन बंद पडला असेल. 1 मिनिट, मी फोन परत ट्राय करून बघतो, ती घरातच असणार. आम्ही तुमच्या घरी जाऊन आलो, त्या तिथे नाही आहेत. सायली नागराज का म्हणते. आणि त्या तिथून निघाल्या होत्या पण इथेही नाही पोचल्या. मगापासून आम्ही त्यांना शोधतोय पण त्या अजून सापडल्या नाही आहेत. आता सगळेजण जागच्या जागीच उठतात. रविराज अर्जुन सायलीला म्हणतो, हे तुम्ही आम्हाला आत्ता सांगताय? आम्ही तिला शोधत होतो सिनियर. आम्हाला वाटलं की ती सापडेल. इतक्यात काही आम्हाला कुणाला काही सांगायचं नव्हतं. पण ती कुठे आहे हे फक्त आता नागराज काकालाच माहीत असणार. कसं माहीत असेल? काय बोलतोय अर्जुन तू? सगळ्यांच्या आधी मी घराच्या बाहेर पडलो आणि तेव्हा तर सुमन तिथेच होती. दादा तू सांग ना काय ते. तू आमच्या आधी घराच्या बाहेर निघाला ते खरं आहे, पण तू तुझ्या मित्राच्या आईचं कारण सांगतोय, त्याच्यावर माझा विश्वास नाही आहे. दादा अरे बस. रविराज अर्जुनला विचारतो, अर्जुन सुमनच्या दादाला फोन केलास का? सायली त्यांना सांगते, नाही ते तिथेही नाही आहेत. आता सगळ्यांची काळजी वाढलेली असते. मग कुठे गेली असेल ती? काहीच कळत नाही आहे पूर्णाची. चैतन्यही सांगायला लागतो, आमचं सगळं शोधून झालंय. रविराज काकाच्या घरी बघितलं, आजूबाजूलाही बघितलं, रिक्षा स्टँडवरही बघितलं, पण सुमन काकू कुठेच नाही आहे. प्रताप काका सगळ्यांना समजावतो, प्लीज तुम्ही पॅनिक नका होऊ. रविराज मी काय म्हणतो, आपण पोलीस कंप्लेंट करूया. नाही प्रताप, पोलीस कंप्लेंट आताच नाही करता येणार. अर्जुन सायली तुम्हाला असं का वाटतंय की सुमनचं कुठे आहे हे नागराजला माहीत असेल? आता अर्जुन सायलीकडे काही पर्याय नसतो, कारण त्याने सुमन काकूला काहीतरी केलं असेल याची पॉसिबिलिटी आहे सिनियर. अरे काय बडबडतोयस अर्जुन तू? हे नागराज सुमनला काय करेल काय विचारतोय मी? आता सायली सगळं सांगायला लागते. गेल्या काही दिवसापासून नागराज काका सुमन काकूला मारहाण करतात, त्यांच्यावर हात उचलतात. आता नागराज तर विचारातच पडतो, म्हणजे सुमनने या दोघांपुढे सुद्धा थोबाड उघडलं होतं की काय? बरं झालं त्या गॅरेजमध्ये सरकलीये. रविराज परत अर्जुन सायलीला विचारतो, काय बोलली तू हे आत्ता? पुन्हा बोल. अर्जुन रविराजला सांगतो, हो सिनियर हे खरं आहे. आधी सायलीला संशय आला होता की सुमन काकू कुठल्या तरी मेजर प्रॉब्लेममध्ये आहे. तिने तिला विचारण्याचा प्रयत्नही केला, पण सुमन काकूने काहीच सांगितलं नाही. मग सायलीने सुमन काकूला पटवून दिलं की कुणी त्रास दिला तर सहन नाही करायचा. आणि मग सुमन काकूने आम्हाला सगळं खरं सांगितलं. म्हणजे हे सगळं आधीपासून सुरू आहे. मग तिने आपल्याला आधी का नाही सांगितलं? आपल्याकडे मदत आधी का नाही मागितली? कारण हे खोटं आहे पूर्णाई. शक्य तरी आहे का? माझ्या सहनशक्तीचा फायदा नको घेऊस नागराज. गेले 25-30 वर्ष तुझा हा खोटेपणा बघत आहो मी. कधीच काही बोललो नाही, कारण कितीही नाकारतात माझा सक्का भाऊ आहेस तू. आता अर्जुन आणि सायली जे काय बोलताय ते जर खरं असेल तर मी कधीही सहन करणार नाही. नागराज हो असं म्हणतो, पण मी खरंच सांगतोय, मी सुमनला आयुष्यात कधीच मारहाण केलेली नाहीये. भाऊजी मग मी जे बघितलं ते खोटं होतं का? तेव्हा तुम्ही सुमनवर हात उचलला नव्हता? वहिनी तेव्हा मी थोडंसं चिडलो होतो. ॲक्च्युली मी तिला थोबाडीत नसती मारली. नाही भाऊजी, मी तिथे आले म्हणून थांबले तुम्ही. आता तरी हा खोटेपणा बंद करा. आणि सुमन कुठे आहे जर तुम्हाला माहीत असेल तर प्लीज आम्हाला सांगा प्लीज. मला खरंच नाही माहीत आहे वहिनी. आता कुणाची शपथ घेऊन सांगू मी? खरंच नाही माहीत आहे मला. तर सगळेजण नागराजकडे रागाने बघत असतात. सुमन बोलली असेल सायलीकडे, काहीतरी बडबड केली असेल, नाहीतरी एकाचं 2 करून सांगण्याची सवय आहेच तिला. सगळ्यांचं अटेन्शन मिळवण्यासाठी तिने काहीतरी असं खोटं नाटक रचलं असेल. आणि त्या मूर्ख बाईचं ऐकून तुम्ही. रविराज हे ऐकताच नागराजच्या कानाखाली वाजवतो, सुमन भाबडी असली तरी मूर्ख नाही आहे नागराज. ती कधीही खोटं बोलणार नाही नागराज. आणि त्यांच्या अंगावर मारहाणीच्या खुणा त्या का खोट्या होत्या का? त्यांच्या अंगावरचे, हातावरचे, पाठीवरचे रक्त तेही खोटे होते? रविराज सायलीला विचारतो, त्या मारहाणीच्या खुणा तू स्वतः बघितल्यास सायली? हो रविराज काका.
सुमन काकूने लपवण्याचा प्रयत्नही केला, पण तुम्ही असा खांद्यावर पदर का घेतला? ती आता सगळं घडलेलं सांगायला लागते. तिने किचनमध्ये सुमनच्या खांद्यावरचा पदर खाली पडल्याने तिला सगळं लक्षात आलं. माझ्या घरामध्ये हा निष्मानू हवा तसा वागत होता आणि मी नेहमी दुर्लक्षच करत आलो. आणि आज सुमनला तिच्या मोठ्या भावाची गरज होती तेव्हाही याच्याकडे दुर्लक्षच करत राहिलो. पूर्ण आजी रविराजला म्हणते, रविराज मला नाही तर मला सुद्धा याची काही कल्पना नव्हती. नागराज, आपल्या घरात स्त्रीला सन्मान दिला जातो आणि तू तुझ्या बायकोशी असा वागलास? तुला सारखं मानत होते मी तुला, आज मला लाज वाटतेय तुझी. प्रियाही विचार करते, हा नागोबा तर पूर्ण अडकलाय. पण खरंच याने सुमन काकूला काही केलं असेल का? कुठे गेली असेल ती बाळवट? तर मंडळी, पुढील भागात नागराज या तिघांनी काही ॲक्शन घेतलेली नाहीये, तरी मी आता गप्प बसणार नाहीये. मी ॲक्शन घेऊन तुला जेलमध्ये टाकणार. रविराज आता नागराजवर खूप चिडलेला राहतो. रविराज अर्जुनला म्हणतो,